नमस्कार मित्रांनो, तुमचे डिजिटल कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर काल 3 जुलै रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती हे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी हे ॲप्लिकेशन राज्य सरकारकडून तयार करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवरून स्वतः तुम्ही महिला मोबाईलवरून अर्ज कसा करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तर चला मग व्हिडिओ आजचा सुरू करूया. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला आपण राज्य शासनाकडून बदल करण्यात आलेले या योजनेमध्ये सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते आपण जाऊन पाहू शकता. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे. इथं बघा, सर्च करायचे आहे नारी शक्ती दूत. सर्वात पहिलं हे ॲप्लिकेशन आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. मी इन्स्टॉल केलेले आहे, त्यामुळे आपण इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर आपण ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. ॲप्लिकेशन ओपन करण्या अगोदर आपण ॲप्लिकेशनची पूर्ण परमिशन द्या आणि लॉग इन करण्यासाठी आपला मोबाईल नंबर टाकून OTP व्हेरीफाय करून आपण या ॲपमध्ये लॉग इन करू शकता. ॲपमध्ये लॉग इन झाल्यानंतर प्रोफाईल अपडेट करा असा ऑप्शन आपल्याला दिसणार आहे. प्रोफाईल अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमचे ज्या महिलेचा अर्ज आपण भरत आहात त्या महिलेचे नाव, ईमेल ID असेल तर ईमेल ID, मोबाईल नंबर, जिल्हा आणि तालुका हा सर्व माहिती अपडेट करायची आहे. आणि नारी शक्तीचा प्रकार सामान्य महिला असेल तर सामान्य महिला करू शकता, किंवा बचत गटातील कोणतीही महिला असेल तर तो पर्याय आपण निवडू शकता आणि आपले प्रोफाईल पूर्ण अपडेट करून घेऊ शकता. प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर आपण खाली 4 ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. नारी शक्ती दूत योजना, यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल. यात सर्वात पहिला ऑप्शन नारी शक्ती दूत यावर क्लिक करायचे आहे. आता आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहेत. त्यामधला पहिला ऑप्शन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यावरती क्लिक करायचं आहे. आता हा फॉर्म व्यवस्थित संपूर्ण माहिती भरून घ्या. मराठीत भरला तरी चालेल किंवा इंग्लिशमध्ये भरला तरी ही संपूर्ण माहिती तरी चालणार आहे. सर्वप्रथम ज्या महिलेचा आपण अर्ज भरत आहात त्या महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डवरती जसे आहे तसे या पहिल्या ऑप्शनमध्ये भरून घ्यायचे आहे. परत महिला विवाहित असेल तर पतीचे नाव इथं टाकायचे, किंवा विवाहित नसेल तर वडिलांचे नाव आपण इथे टाकू शकता. खाली जन्मदिनांक, आपल्या आधार कार्डवरती जो जन्मदिनांक आहे तो इथं सिलेक्ट करायचा आहे. नंतर जन्माचे ठिकाण, महिलाच्या जी महिला आहे तिचे जन्माचे ठिकाण इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सर्वप्रथम जिल्हा सिलेक्ट करा, नंतर गाव, आणि जी तुमची ग्रामपंचायत नगरपंचायत असेल ती इथं सिलेक्ट करून खाली आपल्या गावाचा पिनकोड टाकायचा आहे आणि पूर्ण पत्ता, महिला ज्या ठिकाणी आत्ता सध्या वास्तवास आहे तो पूर्ण पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे. खाली महिलेचा मोबाईल नंबर किंवा वडिलांचा, मुलगी असेल तर वडिलांचा, आपण कोणाचाही मोबाईल नंबर टाकू शकता. खाली आधार क्रमांकमध्ये आपल्या आधार कार्डवरती महिलेचा जसा आधार क्रमांक दिलेला आहे तोच व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबविणाऱ्या येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का या ऑप्शनवरती जर आपण PM किसानचे किंवा कोणत्याही निराधार योजनेचे, कोणत्याही सरकारच्या योजनेचे पैसे आपल्याला मिळत असतील तर 1500 रुपयापेक्षा जास्त मिळत असतील तर इथे नाही म्हणून सिलेक्ट करा. खाली काही चेंज करायचं नाही. वैवाहिक स्थिती, आपण विवाहित असाल तर विवाहित करा, जर नसेल तरी इथून जे आपला पर्याय आहे तो निवडू शकता. विधवा आहे, निराधार महिलासाठी आहे, घटस्फोटित महिलासाठी आहे. तर
आपण कोणताही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. खाली महिलेचे बँकेचे पूर्ण डिटेल्स आपल्याला व्यवस्थित भरायचे आहे. जरी एक थोडीशी जरी चूक झाली तरी पूर्ण आपला अर्ज बाद होऊ शकतो. महिलेचे ज्या स्वतःचे बँकेमध्ये अकाउंट आहे त्या बँकेचे पूर्ण नाव इथे टाकायचे आहे. खातेदाराचे नाव म्हणजेच त्या महिलेच्या बँक खात्याचे नाव इथं पासबुकवरती जे नाव असेल ते इथं आपल्याला भरून घ्यायचे आहे. पुन्हा बँक खाते क्रमांक, खाली IFSC कोड आणि आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का ह्या अगोदर चेक करा. जर जोडलेला असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. खाली आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचे आहे. 1 MB पर्यंत आपण आधार कार्डचा फोटो इथे अपलोड करू शकता. खाली अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, यामध्ये कालच शासनाकडून निर्गमित GR करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपण जन्मपत्राच्या जागी आपले 15 वर्षापूर्वीचा रेशन कार्ड किंवा जन्मदाखला आपण इथे जोडू शकता डॉक्युमेंटमध्ये. खाली उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर जोडू शकता किंवा याच्या जागी रेशन कार्डची झेरॉक्स ही आपण रेशन कार्डच्या पहिल्या पानाचा फोटो इथे अपलोड करू शकता. 1 MB पर्यंत कोणतेही डॉक्युमेंट आपण इथे अपलोड करू शकता. खाली अर्जदाराचे हमीपत्र. आता अर्जदाराचे हमीपत्र मी आमच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून आपण त्या PDF फाईलची प्रिंट काढा आणि आपल्या ज्याचा आपण अर्ज भरत आहात त्याची खाली सही करून त्याचा फोटो घ्या आणि 1 MB पर्यंत हा फोटो इथे अपलोड करू शकता. खाली बँक पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो घेऊन तोही फोटो इथे अपलोड करायचा आहे. खाली अर्जदाराचा फोटो हा आपल्याला लाईव्ह घ्यायचा आहे. लाईव्ह फोटो घेण्याची इथे अट दिलेली आहे सरकारकडून. तर आपल्याला ज्या आपण महिलेचा अर्ज भरत आहात त्यांचा हा इथे लाईव्ह फोटो लागणार आहे. त्यानंतर खाली ॲक्सेप्टवरती क्लिक करून स्वीकारावर क्लिक करून आपण खाली माहिती जतन करावर क्लिक करा. ही तुम्ही संपूर्ण भरलेली माहिती तुम्हाला माहिती जतन करावरनं पुढे गेल्यानंतर दिसणार आहे. ती माहिती एकदा चेक करून घ्या आणि पुढे आपल्याला खाली एक ऑप्शन दिसेल, फॉर्म सबमिट करा. यावरती क्लिक करून आपला जो फॉर्म आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हा सबमिट होणार आहे. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोबाईलमधून स्वतः आपण फॉर्म भरू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून ठेवा. चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.